तुम्ही पाहू शकता आता घड्याळ सकाळचे 4:45 वाजले आहेत. सगळ्यांपेक्षा आज माझी सकाळ जरा लवकरच झाली होती. गुड मॉर्निंग. हाय सर्वांना. मागील 2 दिवस माझे व्हिडिओ आले नाही त्याबद्दल सगळ्यांना सॉरी. खाली येऊन पाहते तर काय सगळेजण झोपलेलेच होते, कारण आज होता रविवार. सगळ्यांना सुट्टी असली तरी आपल्या लेडीजला कामापासून सुटका नाही. आज मला जायचे होते बाहेर, म्हणूनच मी सकाळी लवकर उठले होते. कुठे ते पुढे सांगते. त्याआधी स्वयंपाकाला लागले. सगळ्यात आधी कणिक मळून घेतली, त्यानंतर भाजीची तयारी म्हणून कांदा टोमॅटो कोथिंबीर कट करून घेतली, शेंगदाण्याचा कूट तयार केला. लगेचच भाजीला फोडणी देऊन मटकीची रस्सा भाजी तयार केली. त्यानंतर लगेचच चपात्या करून घेतल्या. रात्रीचा भात शिल्लक होता त्याला फोडणी देऊन घेतली. माझे आवरून मी निघाले बाहेर, कारण आज होता माझा TETचा पेपर. पेपर संपल्यानंतर मुलांना बाहेरून येताना काहीतरी खायला घ्यावे म्हणून मी आले होते स्वीट मार्टमध्ये. इथे आल्यानंतर खूप सारे पदार्थ पाहिले, म्हणून काय घ्यावे ते सुचत नव्हते. खूप विचार केल्यानंतर तारक मेहता का उल्टा चष्मामधील जेठालालला जो पदार्थ आवडतो तो आणि आम्हा सर्वांना आवडणारा पदार्थ सोबत घेऊन मी निघाले. वाटेत नारळ पाणी दिसले म्हणून आवांसाठी नारळ पाणी घेतले. घरी आले. खूप भूक लागली म्हणून फ्रेश होऊन जेवायला बसले. पण त्याआधी जिलेबी आणि फाफडा कोणाकोणाला आवडतो कमेंट करून नक्की सांगा. मुलांसोबत जिलेबी खात खात व्हिडिओ शूट केला. संध्याकाळी ऋतुजाने अथर्वसाठी चूचू हेडफोन आले म्हणून त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. संध्याकाळचा स्वयंपाक करून सासूबाईंना जेवायला वाढले. बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा.